सामना लगेच सुरुवात होईल, कारण हंपांची भूमिका पार पाडत असताना आपण पाहतोय की नक्कीच अभिभाऊ हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी सरसे स्वागत करेन. तसेच स्कोरलेग अंपायर गोरख भाऊ हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी सरसे स्वागत करेन. सामन्याला सुरुवात होईल. सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल की पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र टीचर 11 या संघाकडं कृष्णा. क्षेत्ररक्षण लावलं गेले ऑन साईडला. आपण पाहतोय लॉंग लेग गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक थोडासा 30 यार्ड सर्कलच्या मधोमध कव्हर नंतर आपण पाहतोय थोडासा शॉर्ट फॉरवर्ड डीप. आपण पाहू शकाल ऑन साईडला डीप लॉंग ऑन शॉर्ट लॉंग ऑन हा खाली क्षेत्र आहे. ऑफ साईडला आपण पाहू शकाल फ्लाय स्लिप नंतर आपण पाहतोय थोडासा थर्ड मॅन गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा कव्हर पॉईंट नंतर एक शॉर्ट मिड ऑफ, एक लॉंग ऑन डीप थोडासा मिड विकेटच्या रिजनमध्ये. ऑफ साईडला आपण पाहू शकाल की एक क्षेत्ररक्षक लावलं गेले की नाही, परंतु आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण लावले गेले गंगा माळुंगी टीचर्स 11 या संघाने आणि गंगा माळुंगी या संघाची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात नक्कीच सामना स्टार्ट होईल आणि होत असताना आपण पाहतोय की नक्कीच या प्रतियोगितेमध्ये बघायला गेले तर कालच्या दिवशी गणेशगाव या संघाने मात्र विजय मारली होती. बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाला पराभूत केलं होतं पॉल फायनलच्या सामन्यामध्ये. ओके यस, सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना मात्र नक्कीच कृष्ण भाऊ येतोय पहिलं षटक टाकण्यासाठी. एक एक्सपिरियन्स असल्याने आपण पाहतोय की त्यांच्याकडे क्वालिटी तजुर्बा अनुभव तर आहे. आपल्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि लावत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. राम बघायला गेलं तर नक्कीच राम हा नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला येतोय तो मात्र आपण पाहतोय की कृष्णा. त्यानंतर नक्कीच सन्मान्य किशोर भाऊ हे देखील उपस्थित आहेत. किशोर भाऊ दिवे धागूर त्यांचे देखील मी आमच्या या फॅमिली बॉईज गौर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच त्यांचे देखील सरसे स्वागत करेन. परंतु मात्र जाऊया एकदा मैदानाकडे. मैदानाच्या आत सामना सुरुवात होते कारण राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी मिस्टर कृष्ण सर हे मात्र पहिला षटक घेऊन येतोय आपल्या टीचर 11 या संघाकडं गंगा माळुंगी समोर. पहिला चेंडू असेल, खेळपट्टीवर हात आलताना आपण पाहतोय नवा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आक्रमण स्टँडर्ड केलंय. नक्कीच षटकारांसाठी नक्कीच जे आमचे प्रेक्षक आहेत तिकडे पहिल्या चेंडूवरती आघात, पहिल्या चेंडूवरती स्वागत, पीक षटकार. 500 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले. लगातार 3 षटकार मारले गेले तर नक्कीच सन्माननीय लाखन भाऊ बोंबले कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टोअरचे मालिक यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले आणि गोलंदाजाला देखील लगातार 3 विकेट काढले गेले तर नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन सर. आणि लगातार नक्कीच चौकार देखील मारले तर लगातार चौकार मारले ते देखील त्यांना देखील नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फ्लॉर 1 एक गतीमध्ये चेंडू टाकला होता कारण डावखुरी हाताच्या शैली फलंदाज त्यांच्या मात्र स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू टाकला होता. टाकत असताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला होता आणि शानदार 6 धावा मात्र कन्वर्ट केल्या गेले मात्र गंगा माळूच्या फलंदाजाने. आमचे व्हॉलंटियर असतील तिकडे नक्कीच चेंडू आणण्यासाठी जायचे आहे, चेंडू शोधण्यासाठी जायचे. खेळ थांबत असताना उशीर होते कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच तिथं आपण 4 किंवा 5 षटकांचे सामने आपण खेळतोय. तिथे मात्र कुठे ना कुठे आपल्याला 1 किंवा 2 षटकांचे सामने नक्कीच खेळावे लागतात. तर मित्रांनो थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे. परंतु मात्र चेंडू मात्र नक्कीच ऑन साईडला खेळा होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा नक्कीच शोधला जाते आणि शोधत होत असताना मात्र चेंडूला आणलं जाते. मैदानाच्या आत परत एकदा खेळ चालू होईल. प्रथम आपण पाहतो की श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. नक्कीच जे आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेलेत त्यांनी मात्र नक्कीच स्वागत करेन मी आणि स्वागत करत असताना सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विसरत नसताना आपण पाहू शकाल की नक्कीच एक शानदार आपल्याला क्रिकेटचं आयोजन आणि क्रिकेटचं आयोजन पाहत असताना या आळंदी डॅमच्या बाजूला एक स्पार्ट मैदान, शानदार मैदान आणि शानदार मैदान होत असताना एक शानदार ऑर्गनाइज देखील आपल्याला पाहायला मिळते. 130 ग्रॅमचा हा नक्कीच आपण पाहतो की टेनिसचा चेंडू जर जेव्हा सीजन आपण चेंडू खेळतो तो मात्र नक्कीच 156 किंवा 156.9 ग्रॅमचा असतोय. प्रत्येकदा आपण पाहतोय की राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार आहेत कारण डावखुरी हाताच्या शैली फलंदाज गोलंदाज समोर आहे. वापसी केलेली दिसते कारण जी अपेक्षा केली जात होती आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये त्यात मात्र वीक झोनमध्ये चेंडू टाकत असताना ब्लॉक हॉलच्या बाजूला चेंडू काढला गेला होता. निर्धाव चेंडू मात्र वापसी करावी लागेल कृष्णा सरांना कारण विकेट जर बघायला गेलं तर सुरुवाती दौरला षटकार तर आल्यानंतर मात्र खचून न जाता मात्र अटॅक करणे गरजेचे आहे आणि कॉन्फिडन्सने अटॅक कराल तर देखील चांगलं होईल टीचर्स 11 या संघाला. परत एकदा संधी निर्माण जाईल फायलेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय चेंडूला परंतु मात्र फ्लिक करत असताना चेंडूला अडवलंय. चांगला प्रयत्न होता परंतु मात्र नक्कीच मित्रांनो सावरायचे आहे, सांभाळायचे आहे, आपल्या जीवाला तावरायचं आहे आणि सावरत असताना चेंडू सीमापार तर जाऊन दिला नाही. चांगली एफर्ट मारला होता आणि एफर्ट मारत असताना आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा पाहायला मिळतात. मित्रांनो नक्कीच आपल्या जीवाला सावरायचे आहे. पाठीमागे थोडंसं अडथळा होते, खराब मैदान आहे परंतु जखमी होऊ नका. नदी नाला सुद्धा आहे त्या ठिकाणी, एक छोटासा झरा आहे त्या ठिकाणी. आपल्या
शरीराला जखमी होऊ नका, कारण जखम लागणे हे सेकंदात होते, परंतु मात्र ती जखम मात्र भरून काढण्यासाठी महिना लागतोय. आपल्याला मित्रांनो माहितीच आहे, तर नक्कीच आपल्याला जीवाला सावरावं लागेल, परंतु नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण दाद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. त्या चौकार जाऊन दिला नाही, परंतु मात्र शानदार एफर्ट ला पाहायला मिळाला होता. 3 धावा आल्यानंतर आपण पाहतोय की कुल मिलाकर धाव संख्या गंगा म्हाळुंगी या संघाची आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र बिनबाद 9. राम यांना आता स्ट्राईक मिळते. कृष्ण भाऊ यांचे मात्र नक्की थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळते. टीचर 11 या संघाकडनं वैयक्तिक पहिले षटक टाकत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. गतीमध्ये प्राप्त, ओहो जंप मारलेस तर कॅच सुटला असता. सांगितलं जाते ना की कॅच पकडा मॅच जिंका, परंतु मात्र डोक्याला हात लावल्यानंतर मात्र नक्कीच साथ दिली गेली नाही ती कृष्ण भाऊ यांना. गुड रनिंग बिटवीन करत असताना जेव्हा थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे, एक अधुरा थ्रो, परंतु मात्र बॅकअप करताना पाहायला मिळते विकेट किपर यांच्याकडे. परत एकदा 3 धावा मिळतात. ओके यस, 3 धावा आल्यानंतर धाव संख्या बिनबाद 12. सुरुवात तर चांगली सावध पवित्रा घेत असताना सुरुवात तर चांगली केली ती मात्र राम आणि कृष्णा यांच्या बॅटच्या माध्यमातून ही पार्टनरशिप पाहायला मिळते. शानदार फलंदाजी आणि शानदार फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल की थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळते ते मात्र कृष्ण सरांकडून. कृष्णा टू कृष्णा पाहायचे की नक्कीच कोण कुणावर हावी होतोय. आखोटप्याचा चेंडू यावेळेला देखील फाईन लेग मोडल्यानंतर खाली क्षेत्रात चेंडू खणखणीत सीमा पार 4 रन. चौकार गेल्यानंतर धाव संख्या मात्र पाहायला मिळते गंगा म्हाळुंगी या संघाची सावध पवित्रा घेत असताना दमदार सुरुवात बिनबाद 16 धाव संख्या. यावेळेला देखील लॉकेट केलंय, शानदार फटका पाहायला मिळतोय, हवाई प्रहार षटकार. षटक संपतंय. पहिले षटक समाप्त होते. धाव संख्या पाहायला मिळते ती गंगा म्हाळुंगी या संघाची. दमदार सुरुवात देत असताना, आगाज करत असताना, प्रारंभ करत असताना आपण पाहतो की बिनबाद 22. अब मात्र गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए तैयार, दूसरे ओवर डालने के लिए तैयार है इस समय गेंदबाज योगेश. सामने इस समय स्ट्राइक पर राम. इस बार भी फाइनल के और खेला है, एक आसान सा झेल छोड़ता हुआ वहां देखने को मिला. ये देखते हुए कि एक सिंपल कैच ड्रॉप हुआ, लेकिन एक दाव एक रन लेने का प्रयास तो जरूर किया था, लेकिन हाँ या ना हुई थी दोनों बल्लेबाजों के बीच. अंतिम समय उन्होंने रोका अपने आप को. कोई रन नहीं, कोई खतरा नहीं, कोई नुकसान नहीं, लेकिन रोकना पड़ेगा इस गेंदबाज को. जिस तरह से पहले कृष्णा ने ओवर किया था, एक महंगा ओवर डाला था, 22 रन खर्च किए थे, कोई सफलता नहीं दिलाई थी अपने टीम के लिए. इस बार भी क्लीन बोल्ड किया, बिल्कुल एक्रॉस द लाइन जाके खेलने का प्रयास किया था, आगे जाकर खेलने का प्रयास किया था, और बिल्कुल जो गेंद डाली थी वो लेग स्टंप पर डाली थी और जाके स्टंप से टकराई. पहला झटका लगता हुआ इससे भाई गंगा म्हाळुंगी को. ये देखते हुए कि पार्टनरशिप तोड़ने में कामयाब हुए ये गेंदबाज योगेश. सफलता दिलाई अपने टीम के लिए. एक ब्रेक थ्रू दिलाने के बाद वापस आता हुआ इस समय राम. नेक्स्ट बैटर मैदान के अंदर जाता हुआ इस समय दत्तू. पहले ब्रेक थ्रू तो दिलाया है अपने टीम के लिए, लेकिन ये देखना होगा कि जिस तरह से कृष्णा ने पहले ओवर में 22 रन खर्च किए, उससे मुताबिक थोड़ा सा महंगा शतक उन्होंने डाला था, लेकिन ये देखते हुए कि योगेश को एक सफलता तो जरूर मिली थी, कॉन्फिडेंस मिला होगा इस गेंदबाज को. इस बाल अच्छी गेंदबाजी का नज़ारा, जिस तरह से वो राउंड विकेट का मारा करे, जिस तरह से वो एंगल जो पकड़ा हुआ है, उसी तरह से वो बल्लेबाजी को थोड़ा सा मुसीबत में डाल रही है. ये देखते हुए कि जब तक बल्लेबाज को मजबूर नहीं करेंगे आपको विकेट तो नहीं मिलेंगे. ऐसी गेंदबाजी करना बहुत जरूरी है टीचर्स 11 को. इस बार भी चांस बना हुआ है, देखना है कि हवाई
रास्ते में चली गई थी गेंद, लहरती हुई, लेकिन 3 क्षेत्रों के बीच में गेंद गिरी थी। जीवनदान मिलता हुआ अक्सर कहते हैं ना कि क्रिकेट में कि कैच पकड़ो मैच जीतो, लेकिन ये कोई साथ नहीं दे रही योगेश को। अगर ये कैच पकड़ लिया होता तो योगेश बाबू को दूसरी सफलता मिल जाती, लेकिन ऐसा नहीं हुआ। कहते हैं कि ट्रॉफी जीतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता। जब तक ना पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। लेकिन इस बार अच्छा कैच पकड़ने का मोमेंटम देखने को मिल रहा था, लेकिन जीवनदान मिलता हुआ। अभी भी वो सलामी और बल्लेबाज अभी भी सुरक्षित अपने क्रीज पे, जिस तरह से उन्होंने कृष्णा के ओवर में 2 षटकार लगाए थे वो अभी भी सुरक्षित थे। इनकी भी विकेट बहुत महत्वपूर्ण रहेगी। इस बार भी अच्छा शॉट खेला था, लेकिन पीछे देखेंगे कोई खिलाड़ी नहीं, तेज रफ्तार से तेज गति से गेंद लुढ़कती हुई सीमा पार चली जाती हुई 4 रन। शॉट मिड ऑफ पर ये फटका खेला था जरूर, लेकिन उड़ाने का प्रयास भी किया था मोहन भाऊ ने, लेकिन कहीं उनके बॉडी से दूर से गेंद चली गई थी। 4 रन, 4 रन के साथ कुल मिलाकर जाके रन स्कोर पहुंचा। इसमें गंगा माहुंगी का 1 विकेट के नुकसान पर 27 रन। इस बार भी लॉकटेट फटका पाहायला मिळतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय, बिग षटकार पाहायला मिळतोय या फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून। षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर षटक सुद्धा संपतंय। पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर दोन्ही महागडे षटक पाहायला मिळाली, ते मात्र टीचर्स 11 या संघाकडं। पहिलं षटक कृष्णा भाऊ यांनी टाकलं होतं, त्या षटकात 22 धावा खर्च केला होता, कोणती पण सफलता मिळाली नव्हती। परंतु मात्र योगेश भाऊ यांनी मात्र षटक चांगलं टाकलं होतं ह्या षटकात, त्यांना मात्र 7 पाहायला मिळाले नाही ते टीचर्स 11 या संघाकडनं, कारण एक सुंदर झेल सुटला होता आणि सुंदर झेल सुटत असताना आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 33 धावसंख्या, एक बाद गंगा महाळुंगी या संघाची धावसंख्या। पावर प्ले संपतोय, पावर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच 12 चेंडूमध्ये 33 धावा जमवल्या त्या गंगा महाळुंगी या संघाने। बघायला गेलं तर नक्कीच कृष्णा हा सलामीवीर फलंदाज एक तुटून पडतोय गोलंदाजावरती, आणि तुटून पडत असताना आपल्या संघाला कुठेतरी एक पुढे नेण्याचे काम देखील केले जाते, एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले, कारण राम यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर आपण पाहू शकाल की कृष्णा आणि दत्तू यांची आपल्याला जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते। नवनाथ भाऊ निनके येतोय परत आपलं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे 3रं षटक टाकण्यासाठी तयार। परत एकदा संधी निर्माण झाली पाहिजे, खाली क्षेत्र आहे, नो मेन्स मध्ये चेंडू पडतोय। पडत असताना आपण पाहतोय की जी संधी होती 2 धाव घेण्याची, प्रत्येकदा 2 धावा पाहायला मिळतात। गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना, एक मजबूत पकड बनवत असताना 2 धावा येत असताना आपण पाहतो की एक महत्वपूर्ण विकेट तर गेली। महत्वपूर्ण विकेट जात असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 35 धावसंख्या। आपल्याकडे मात्र कुठेतरी हायस्ट स्कोर या मैदानात जर बघायला गेला तर नक्कीच 62 धावसंख्या आहे। 5 षटकांचा जर विचार केला गेला तर नक्कीच तुटून पडताना पाहायला मिळतात दत्तू आणि नक्कीच कृष्णा। आत्ता मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते, ही मात्र नक्कीच गोलंदाजाकडे एक कलात्मक गोलंदाजी मानली जाईल का, तर नक्कीच आपल्याला अशा वेळेला कलात्मक गोलंदाजी करणे गरजेचे आहे। जेव्हा जेव्हा अटॅक केला जाते तेव्हा तेव्हा आपली जी नक्कल गोलंदाजी करणे गरजेचे आहे। त्याच पद्धतीने मात्र एक राऊंड विकेटचा मार करत असताना निनके यांच्याकडून मात्र नक्कीच शानदार गोलंदाजी। ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, चांगली रणनीती मुताबिक गोलंदाजी केली जाते, परंतु मात्र यावेळेला देखील आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण दत्तू हा देखील एक हिटर फलंदाज मानला जातो गंगा महाळुंगी या संघाकडून। बघायला गेलं तर रजनीश सलामीर फलंदाज यांची मात्र विकेट काढावी लागेल टीचर्स 11 या संघाला, कारण टीचर्स 11 हा संघ देखील मजबूत मानला जातोय, आणि मजबूत मानत असताना आपण पाहतो की भले त्यांच्याकडे विकेट तर मिळाली नाही, परंतु एक मात्र विकेट ज्यांनी आपल्या संघाला मिळवून दिली तो मात्र नक्कीच योगेश। माझे मात्र प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न चालू होत असताना तुटून पडताना पाहायला मिळतो तो मात्र एक इन्फॉर्म फलंदाज स्ट्राईकला। ऑन साईडला आपण पाहतोय देखील शानदार क्षेत्ररक्षण लावले गेले लेफ्ट हँड फलंदाज, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे आणि क्षमता होत असल्याने आपण पाहू शकाल की देखील कॉम्बिनेशनच्या तर काही या मैदानामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही, परंतु मिळत नसल्याकडनं आपण पाहतो की नेनके यांनी मात्र नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण लावले। आपल्या रणनीतीवरती पाहूया, पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार। लॉपुल टच डिलिव्हरी टाकला होता, परंतु मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि चेंडू यांचे सुंदर कनेक्शन तर झालं नाही,
कनेक्शन तर झालं होतं, परंतु मात्र जी अपेक्षा केली जात होती कुठे ना कुठे थोडासा लॉंग लेग फाईनलच्या क्षेत्रामध्ये खेळण्याच्या प्रयत्नात त्यात प्रयत्न मात्र एक सिंगल धाव येते आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रत्येकदा दत्तू स्ट्राईकला येते. एक सिंगल धावने धावसंख्या 37, 37 धावसंख्या. एक बाद गंगा महाळुंगी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. शानदार नेनके सरांची गोलंदाजी पाहायला मिळते. फ्लोअर वन ही कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने कृष्णाने याने पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात मात्र 22 धावा खर्च केल्या होत्या. खर्च करत असताना आपण पाहतो की पॉवर प्लेमध्ये 32 किंवा 33 धावा जमवल्या होत्या, परंतु मात्र रोखण्याचे काम केले जाते नवनाथ सरांकडून. शानदार गोलंदाजी, शानदार अटॅक. भलेही विकेट मिळो या ना मिळो, परंतु मात्र निर्धाव चेंडू करणे गरजेचे, कारण फलंदाजांना मजबूरमध्ये टाकले जाते. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट्स करण्याच्या दिशेने त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षण सुंदर असं पाहायला मिळते, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एक सिंगल धाव होती येते आणि सिंगल धाव आल्यानंतर मात्र षटक देखील संपते. षटक नंबर 3. 3 षटकांच्या खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती एक बाद 38, 38 धावसंख्या. गंगा महाळुंगी या संघाची अजूनही 2 षटकांच्या खेळ बाकी शिल्लक. आलेल्या पंचक्रोशीतील एकदा सर्व प्रेक्षकांचे, क्रिकेट प्रेमिकांचे, तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेलेत आमचे क्रिकेट प्रेमी, त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करेन, कारण नक्कीच ज्यांना या मैदानावरती येण्याची संधी मिळाली नाही ते मात्र नक्कीच आमच्या कस्टमर अँड्रॉइड मोबाईलच्या द्वारे मात्र घर बसल्या हे मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत. डाऊन द ग्राउंड फटका शानदार दत्तू यांच्या बॅटच्या माध्यमातून दमदार फटका 4 रन. मोहन येते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच स्वागत केले चौकारांशी येत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना, राऊंड विकेटच्या मारा करत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी मात्र नक्कीच नियंत्रण करत असताना वापसी केलेली दिसते मोहन सरांनी. शानदार गोलंदाजी. जेव्हा मात्र चौकार मारला होता तिथे मात्र नक्कीच एक निर्धाव चेंडू काढला जातो. निर्धाव चेंडू येत असताना परत आपण पाहतो की नक्कीच विकेट तर मिळाली नाही. एक मात्र विकेट तर मिळाली होती टीचर्स 11 या संघाला. योगेश भाऊ यांनी विकेट काढून दिली होती. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय त्या ठिकाणी थोडासा शॉर्ट कव्हरला जातोय. शॉर्ट कव्हरला जात असताना एक कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याची गुंजाइश तर दाखवली नाही आणि दाखवत नसताना एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. मात्र स्ट्राईक येते एक सलामी फलंदाज कृष्णा यांच्याकडे. आमच्या मंचावर उपस्थित कुंदन भाऊ नक्कीच बदाते हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर सन्मान्य लाखन भाऊ बोंबले, त्यानंतर नक्कीच किशोर भाऊ हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करेन, कारण नक्कीच एक शानदार ऑर्गनाईज आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी. प्रत्येकदा मोहन मारा करण्यासाठी तयार आहेत. अजूनही मात्र नक्कीच जो सलामीर फलंदाज कृष्णा हा तुटून पडतोय आणि तुटून पडत असताना प्रत्येकदा हवाई प्रहार लहरतोय, चेंडू जातोय सीमारे सापलीकडे. बिग षटकार. या ठिकाणी आपण पाहू शकला की नक्कीच षटकार येतोय. 10 धावा खर्च केलाय मोहन सरांनी. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफच्या रिजन मध्ये येतोय चेंडू. 1 बाउन्स तर उडाला, परंतु शानदार क्षेत्ररक्षण. चौकार तर जाऊ दिला नाही, परंतु मात्र बॅकअप केले जाते चेंडूला. परत एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा येत असताना दत्तू आणि आपण पाहतोय कृष्णा यांची जोडी जमते. शानदार पार्टनरशिप जमते, कारण राम हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र दत्तू यांची साथ सुरेख लाभते. ती मात्र या फलंदाजाला कृष्णा यांना कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 51. 1 बाद 51 धावसंख्या. प्रत्येकदा सुंदरचं कनेक्शन तर झालं नाही, समन्वय झाला नसल्याकडे मात्र चौथं षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 51 51 धावसंख्या. 1 बाद गंगा महाळुंगी या संघाची धावसंख्या. आता मात्र शेवटचं षटक असेल टीचर 11 या संघाकडनं घेऊन येते प्रत्येकदा नवनाथ सर. आपण पाहू शकाल की या मैदानावरती हायस्ट स्कोर जर बघायला गेला तर नक्कीच 62 धावसंख्या बनवली गेली होती ती मात्र देवरगाव या संघाने. परंतु आपण पाहू शकाल की त्याच प्रगतीवर चालत असताना मात्र गंगा महाळुंगी हा संघ तो रेकॉर्ड मोडेल का? कारण पाहायला गेलं तर नक्कीच आतापर्यंत 5 षटकांच्या
जेव्हा या मैदानावरती सामने झाले त्या सामन्यामध्ये कुठेतरी 48-50च्या आसपास धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु मात्र जी संधी निर्माण झाली ती मात्र गंगा माळुंगी या संघाकडे. लॉपुलचा डिलिव्हरी टाकला होता ब्लॉक हॉलमध्ये, परंतु मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये मेस फील्ड होते आणि मेस फील्ड होत असताना दत्तूजी यांच्या बॅटच्या माध्यमातून एक प्रत्यक्षात चौकार पाहायला मिळते. 4 रन. नेमके भाव यांच्या वैयक्तिक बघायला गेलं तर दुसरा षटक, परंतु पारीच्या शेवटचं षटक घेऊन येते राऊंड विकेटचा मारा करत असताना दत्तू स्ट्राईकला. धावसंख्या 55 पाहायला मिळते. खराब लेंथ होती, परंतु मात्र आपण पाहतोय की नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय की थ्रो विकेट किपर यांनी फेकला होता, परंतु दत्तूच्या स्वरूपात मात्र दुसरा झटका लागतो, कारण सलामीवीर फलंदाज सेट फलंदाज आपल्याकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र दत्तू यांना विकेट फेकावी लागते आणि दत्तू माघारी परतते. शानदार पार्टनरशिप निभावत असताना, कारण शेवटचं षटक चालू असताना कुठेतरी एक सेट फलंदाजाला स्ट्राईक दिली जाते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल DK मतलब देवराम आणि चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जाते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना आपण पाहतो की नक्कीच कितपत साथ दिली जातील, कारण 2 चेंडू टाकून झाल्यानंतर आपण पाहतोय शेवटच्या षटकातील गंगा महाळुंगी या संघाचे पारीचं अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 2 बाद 55 ही धावसंख्या पाहायला मिळते. ताबडतोब सुरुवात तर चांगली केली होती. सुरुवात करत असताना आपण पाहतो की खराब लेंथ, यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. दमदार, वजनदार, शानदार फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडला होता आणि कृष्णा यांच्या बॅटच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळते. फॅमिली बॉयज चषक रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहते. शानदार ऑर्गनाईज करत असताना एक ही लढत पाहायला मिळते, ती मात्र टीचर्स 11 आणि गंगा महाळुंगी यांच्या दरम्यान. त्यानंतर नक्कीच संत कबीर नगर या संघाचे देखील आगमन होते, त्यांच्या देखील परत स्वागत करेन मी, कारण पुढील सामना त्यांच्याच असेल. आता मात्र लॉंग बिलकुल चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र हायाना तर झाली ती, परंतु नाही. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र परत एकदा माघारी परत, परंतु नाही. मिडस्टमवरतून चेंडू केल्यानंतर अंपायर अभि यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारचा वाईटचा इशारा नाही नसल्या कारणे मात्र निर्धाव चेंडू केल्यानंतर परत एकदा स्ट्राईकला येते कृष्णा. 41 धावावरती खेळतोय 41. जर षटकार चौकार मारले तर नक्कीच आपल्या जीवनातील 5व 6व पहिलं अर्धशतक जमवू शकतोय, परंतु क्लीन बॉल्ड केले जाते. विकेट नंबर 3. तिसरा झटका लागतोय. 41 धावांची शानदार पारी खेळत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय आणि माघारी परततोय. एकेचाळीस धावांची शानदार पारी खेळत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले मिस्टर कृष्णा यांनी, परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल हरी. एक वाजून 1 मिनिट झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच या गंगा म्हाळुंगी या संघाच्या शेवटचे षटक प्रगतीपथावर चालू होत असताना आपण पाहतोय की नवनाथ सर करतोय. यावेळेला पुढे सरसा उत्तर आला होता, परंतु सांगितलं जाते ना नॉन स्ट्राईकला थ्रो फेकला होता आणि फेकत असताना सांगितलं जाते ना की हरला हरी आणि गाडवाचे पाय धरी. त्याचप्रमाणे मात्र रनआउटच्या स्वरूपात हा आपण पाहू शकाल की चौथा झटका लागतोय आणि चौथा झटका लागत असताना पहिली इनिंग समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर गंगा म्हाळुंगी या संघाची धावसंख्या कुल मिलाकर बघितले तर 4 बाद 59 59 धावसंख्या आणि टार्गेट ठेवले गेले टीचर्स 11 या संघासमोर ते मात्र 60 या धावांचं. विनंती असेल गंगा म्हाळुंगी या संघाला आपला संघ मैदानामध्ये घेऊन जायचे, कारण पुढील सामना असेल तवली फाटा विरुद्ध संत कबीर नगर. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. तवली फाटा या संघाचे देखील आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करेन. संत कबीर या संघाचे देखील आगमन झाले, त्यांचे देखील मी सरसे स्वागत करेन, कारण आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र तवली फाटा आणि संत कबीर यांच्या दरम्यान. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन नक्कीच टॉचविन करून घ्यायचे आहे, कारण इथं मात्र गंगा म्हाळुंगी या संघाने
प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा जमवल्या आणि 60 धावांचे टार्गेट ठेवले गेले टीचर्स 11 या संघासमोर. त्यानंतर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील नागलवाडी आणि चांदशी. हाच देखील एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल, परंतु नागलवाडी हा संघ देखील उपस्थित झाला, त्यांचे देखील मी सरसे स्वागत करतोय. टवली फाटा आणि संत कबीर नगर या कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे, आणि गंगा माळुंगीच्या कर्णधारांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण मित्रांनो उशीर होते, कारण संध्याकाळच्या सत्रात आपल्याला कुठे ना कुठे 4 किंवा 5 षटकांचे सामने जे खेळावे लागतात ते कुठे ना कुठे 2 किंवा 3 षटकांचे सामने खेळावे लागतात. तर नक्कीच स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे मित्रांनो. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल टवली फाटा विरुद्ध संत कबीर नगर. दोन्ही संघ उपस्थित आहेत, त्यांचे प्रत्येक धाव फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आणि स्वागत होत असताना कर्णधारांना विनंती असेल की आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे आहे. टवली फाटा आणि संत कबीर कर्णधार नक्कीच आमच्या या मंचावर आगमन होते. लालाभाऊ बोंबले यांचे देखील मी सरसे स्वागत करेन, कारण नक्कीच त्यांची सुद्धा उपस्थिती लागली आणि लागत असताना आपण पाहतोय की दुसऱ्या इनिंगला लवकरात लवकर सुरुवात होईल या मैदानाच्या आत, कारण टीचर्स 11 या संघासमोर आव्हान ठेवले गेले ते मात्र 60 धावांचे. सलामी फलंदाज आपण मैदानाच्या आत द्यायचे मित्रांनो. त्यानंतर सन्मान्य किशोर भाऊ दिवेकर हे देखील यांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील मी सरसे स्वागत करतोय फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. परंतु पुढील सामना असेल टवली फाटा विरुद्ध संत कबीर. टवली फाटाचे कर्णधार उपस्थित आहेत, संत कबीर नगर या कर्णधारांना विनंती करेन आपण टचविन करून घ्यायचे आहे. मी विनंती करेन सन्मान्य किशोर भाऊ आपण या स्पर्धेचे टवली फाटा आणि संत कबीर यांच्या दरम्यानचे टॉसविन करून घेण्यासाठी यायचे आहे. तत्पुरते जाऊया आपण मैदानाच्या आत, कारण फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून झाले ते मात्र गंगा माळुंगीची या संघाने. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. मोहन सर आणि विशाल सर यांच्यावरती जबाबदारी असेल, कारण आपल्या संघाला विजय जर मिळवायचे असेल तर त्या पद्धतीने आपल्याला नक्कीच 30 शर्ट घाम घालून आपल्याला कष्ट करावे लागतील, आणि कष्ट करत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करायचे असेल तर त्या पद्धतीने फलंदाजी करणे गरजेचे आहे, कारण 60 धावांचे टार्गेट आपल्यासमोर ठेवले गेले. नाणेफेकचे कॉल होते किशोर भाऊ यांच्याकडून बघायला गेलं तर नक्कीच टवली फाटा आणि संत कबीर नगर यांच्या दरम्यान बघायचे आहे कोणाची बाजूने टोस का बोश जिंकतोय. मात्र टवली फाटा या संघाने टॉस जिंकलाय, नक्कीच निर्णय आपल्याला कळवतील, कारण डिसिजन पेंडिंगवर आहे. परंतु हा सामना रोमांचक सामना पाहायला मिळेल, कारण टीचर्स 11 हा संघ देखील अनुभवी आहे. मध्ये 2 धावांची आवश्यकता लागते टीचर्स 11 या संघाला. सामन्याला सुरुवात होते. देवराम येतोय, डीके लेफ्ट हँड फलंदाज समोर आहे. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा फुलटॉस डिलिव्हरी टाकला होता, शानदार फटका. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की थोडंसं सपाट तर मैदान आहे, परंतु अडथळा निर्माण होते. चेंडू सीमापार जाऊ तर दिला नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण पाहू शकाल की या वैयक्तिक आपलं खातं खोललंय, आणि वैयक्तिक खातं करत असताना आपल्या संघाची धावसंख्या टीचर्स 11 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 2.
मोहन आणि विशाल यांची पार्टनरशिप नक्कीच आपल्याला जमावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र एक बाजूने किल्ला लढवला होता कृष्णा यांनी आणि एकट्याने मात्र 41 धावा जमवल्या होत्या, त्याच पद्धतीने फलंदाजी करणे गरजेचे असेल ते मात्र टीचर्स 11 या संघाला. पण आपण पाहतो की दमखम दाखवत असताना ह्या क्वालिटी तर आहे या फलंदाजाकडे, कारण टीचर्स 11 हा अनुभवी संघ मानला जाते आणि मानत असताना खास करून बघायला तर विशाल सर आणि नक्कीच आपण पाहतो मोहन यांच्यावरची जबाबदारी. हो, यावेळेला लॉंग स्टॉप मध्ये चेंडू सुटतोय, विकेट किपर यांच्याकडनं पाठलाग केला जातोय, परंतु मात्र चेंडूचा जय होतोय, विजय होतोय. चेंडू सीमा पार लेगबाच्या स्वरूपात 4 धावा. गोरख भाऊ आणि नक्कीच आमचे अभि अंपायरची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत, कारण सांगितले जाते ना की जय पसावी गरुडाची नजर असावी ससानाची, त्याचप्रमाणे मात्र नजर ठेवून मात्र एक अचूक निर्णय दिला जातोय. अंपायर मात्र क्रिकेटमध्ये सांगतात की अंपायर हे मैदानामध्ये देव असतात, त्यांचा जो निर्णय येतो ते मात्र आपल्याला मान्य करावा लागतोय आणि तीच भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अभि आणि गोरख. यावेळेला देखील एक फ्लिक करण्याचा प्रयत्न स्टेपअप केलं होतं, थोडासा पॉईंटच्या कव्हरमध्ये केला होता चेंडू ऑफ साईडला, मात्र एक सिंगल धाव. कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल, कारण 60 धावांचे टार्गेट, एक षटका मागे तर बघायला गेलं तर नक्कीच 10+ धावसंख्या करणे गरजेचे आहे. एक षटकार किंवा चौकार तर मारणे गरजेचे असेल, ते मात्र टीचर्स 11 या संघाला. मात्र की नक्कीच देवराम याने मात्र नक्कीच गंगा मालुंगी करणं बघायला गेलं तर पहिलं षटक एक किफायती षटक टाकत असताना पाहायला मिळते. विशालला नक्कीच स्ट्राईक मिळते. आपण पाहतो की थोडासा थर्डमॅनच्या गलीमध्ये चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावत असताना एक शानदार क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धाव. एके दुकीने तर होणार नाही. तुम्हाला नक्कीच प्रत्येक षटकामध्ये कॅल्क्युलेशन बनवून खेळायचे असेल आणि जिंकायचे असेल तर षटकार किंवा चौकार तर मारणे गरजेचे आहे, कारण एक फलंदाजाने जर साथ दिली तर दुसऱ्या फलंदाजाला चौथा गिर पाडणे गरजेचे असेल, अटॅक करावं लागेल, कारण 5 षटकांचा हा सामना आहे मित्रांनो. आपल्या समोर 60 धावांचे टार्गेट आहे. यावेळेला मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता, तो मात्र लेफ्ट हँड फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून चौकार येते. ऑन साईडला मारल्यानंतर लॉंग ऑनच्या रिजनमध्ये चौकार जाते. चौकार गेल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीचर्स 11 या संघाची 3/12. ओके, षटक संपतंय. देवराम भाऊ यांच्या षटक संपल्यानंतर मात्र पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 3/12. टीचर्स 11 या संघाची धावसंख्या, सॉरी मित्रांनो माफ करा, आमचे गुणलेखक सांगतात की 13 धावसंख्या झाली आणि 13 धावसंख्या जमत असताना मात्र थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळते ते मात्र देवराम भाऊ यांच्याकडनं. 60 धावांचे टार्गेट असल्याकारणे मात्र नक्कीच रणनीती बदलावी लागेल, रणनीती अपनावी लागेल आणि रणनीती अपनावत असताना मात्र विशाल सर आणि नक्कीच त्यांचे साथी मोहन सर यांच्यावर ही जबाबदारी आणि जबाबदारी पार पाडत असताना पहिल्याच षटकात 13 धावा कुठून काढलाय आणि कुठून काढत असताना पॉवर प्ले आपण पाहतोय की पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले चालू होत असताना आपण पाहतोय की 4 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज येतोय. लॉपुलटॉस चेंडू टाकला होता, परंतु मात्र नक्कीच फटका हुकतोय, चुकतोय. चांगला संधी निर्माण झाली होती, एक मोठा फटका आणि मोठी धाव कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात, परंतु मात्र लेफ्ट हँड फलंदाजाला काही जमलं नसल्याने मात्र लेग बॅचच्या स्वरूपात आपल्याला ही धाव पाहायला मिळते. 14 या आकड्यावरती धावसंख्या, लक्ष दूर आहे, मंजिल दूर असल्याकारणे मात्र मित्रांनो आपल्याला लक्ष्यपर्यंत आपल्याला पोहोचावं लागते. लक्ष आपल्यासमोर येत नाही तर एक एक स्टेप आपल्याला त्या पद्धतीने फलंदाजी करणे गरजेचे असेल, ते मात्र टीचर्स 11 या संघाला. टवलीफाटा कर्णधार आपला निर्णय कळवायचा आहे, कारण संत कबीरनगर हा संघ नक्कीच उत्सुक आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टोलीफाटा या संघाने आणि संत कबीरनगर या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागेल. ऑनसाईडला प्रत्येकदा मौला त्या ठिकाणी जमीन लगतचा फटका, शानदार क्षेत्ररक्षण यांच्याकडे पण ओव्हर थ्रो बॅकअप केले गेले. बॅकअप करत असताना आपण पाहतो की एक सिंगल धाव आणि सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्येमध्ये एक धावाने भर पडते. धावसंख्या कुल मिलाकर पाहायला मिळते ती मात्र 3/15.
60 धावांचे टार्गेट पार पाडत असताना मात्र नक्कीच पार्टनरशिप तर जमते, परंतु मात्र अद्याप आपल्याला चौकार तर पाहायला मिळाले बॅटच्या माध्यमातून. षटकार चौकार मारणे गरजेचे आहे. परत एकदा लॉ फुलटॉस चेंडू टाकला होता आणि आता मात्र सांगितलं जातं की नो बॉल. डोळे उघडून पहा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट. संधी निर्माण झाली. आता मात्र नक्कीच फ्री हिटचा चान्स गमावताना दिसेल की नाही, परंतु मात्र नक्कीच अशा वेळेस नक्कीच गंगा नदीमध्ये हात धुणे एक सोनेपे सुहागर राहील ते मात्र फलंदाजांना. वाईट वाईटचा कॉल. माफ करा मित्रांनो, नो बॉल नसेल, वाईटचा कॉल दिला होता अभिभाऊ यांनी. यावेळेला तोच फटका पाहायला मिळतोय. चेंडूला स्टँडर्ड केलंय, स्किट झालाय, षटकार. कृष्णा बॉलिंग करत असताना आपण पाहतोय की परत एकदा एका फ्लाय स्लिपच्या मध्ये गल्लीमध्ये गेला होता चेंडू. त्याच्यामध्ये मात्र आपण पाहतोय की नक्कीच 30 थ्रो येतोय. संधी निर्माण होत असताना ते बॅकअप केलंय परत एकदा, कारण बॅटचा लागला होता की नाही, परंतु वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतोय की 3 धावा मिळतात या ठिकाणी. 3 धावा येत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र टीचर्स 11 या संघाची बिनबाद 25. दुसरा षटक सेकंड मॅन्डेटरी बघायला गेलं तर पॉवर प्लेचे षटक टाकत असताना कृष्णा बॅटिंग तर चांगली केली होती या फलंदाजांनी, परंतु आपण पाहतोय की 3 चेंडू टाकून झाले, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. जमते पार्टनरशिप जमत असताना आपण पाहतोय मोहन आणि विशाल यांची जोडी ऑन साईडला परत एकदा फ्लिक केलंय, स्टेपअप केल्यानंतर आपण पाहतोय की पाठलाग केला जातोय चेंडूचा. चेंडू मात्र नक्कीच थोडीशी तीव्र उतार असल्याकारणाने तेज रफ्तार आउटफील्ड तेज रफ्तार असल्याकारणे मात्र चेंडू सीमा पार जातोय. 4 रन. शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी दोन्ही संघाची तुलना केली गेली तर गंगा म्हाळुंगी संघाने देखील दमदार सुरुवात केली होती. 59 धावा काढल्या होत्या. नंतर 60 धावांच्या पाठलाग करत असताना मोहन आणि विशाल सरांची जोडी जमत असताना आपण पाहू शकाल की त्यांच्याकडे दमखम आहे. दमखम होत असताना कृष्णा भाऊ यांना कुठेतरी व्हेरिएशन आणावं लागेल, रणनीतीमध्ये बदलाव करावा लागेल, गतीमध्ये व्हेरिएशन लावून मात्र नक्कीच आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून देतील की नाही. प्रयत्न चालू आहे दोन्ही संघाचा आणि प्रयत्न चालू होत असताना जो अद्यापही यश मिळालेलं नाही. लेफ्ट हँड फलंदाज पाहायला गेलं तर नक्कीच इन्फॉर्म फलंदाज आणि इन्फॉर्म फलंदाज असल्याकारणे आपण पाहतोय की त्यांच्यावर ही जबाबदारी होत असताना आपल्याला प्रत्येक चेंडूवर ते आक्रमण केले जाते आणि आक्रमण करत असताना ऑन साईडला मला होता शॉर्ट मिडन रिजनमध्ये. ह्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा डीप एक्स्ट्रा करचा खेळाडू जेव्हा मात्र येऊन फील्ड करतोय आणि थ्रो करतोय नॉन स्ट्राईक एंडला, तेव्हा मात्र प्रत्येकदा या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते टीचर्स 11 या संघाची बिनबाद 31. 31 धावसंख्या. अजूनही लक्ष दूर आहे, मंजिल दूर आहे. षटक संपत त्यानंतर मात्र त्या पद्धतीने मात्र नक्कीच अटक तर करावं लागेल, परंतु विकेट काढणे गरजेचे असेल गंगा म्हाळुंगी या संघाला. हो, काय चेंडू टाकला होता, परंतु परत एकदा ब्लॉक कॉलच्या बॅट टाकला होता. वाईटचा कॉल येतोय मिस्टर अभिभाव यांच्याकडनं. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. प्रत्येक एकदा आपण पाहतोय की नक्कीच शिवाजी हा शब्द जर उलटा वाचला असेल तर जीवासी होतो, म्हणून जो जीवासी लढला तोच मात्र छत्रपती शिवाजी. आणि शिवाजी होत असताना परत एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र डॉट होतोय, निर्धाव होतोय आणि निर्धाव गेल्यानंतर षटक संपतंय. एंड ऑफ द ओव्हर टू. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते टीचर्स 11 या संघाची बिनबाद 32. समीकरण बदलत आहे. 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. चुरशीचा सामना पाहत असताना आपण पाहतोय की फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना बघायला गेलं तर कालच्या दिवशी जेव्हा बालाजी क्रिकेट क्लब ओझर आणि गणेशगाव यांच्या दरम्यान लढत झाली होती, तेव्हा मात्र एक चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता. ओझरकरांना मात्र एक चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता लागत असताना मिस्टर राजू यांनी काही गोलंदाजी केली होती, निर्धाव चेंडू काढला होता आणि तो सामना 2 धावांनी जिंकला होता आणि अंतिम 8 मध्ये प्रवेश केला गेला होता आणि वर्चस्व गाजवत असताना पॉल फायनलच्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं होतं ते गणेशगाव या संघाने. आणि आजच्या दिवसातील बघायला गेले तर नक्कीच हे सामने आपल्याला पाहायला मिळतीलच, कारण नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल, पुढील सामना पाहायला मिळेल तवली फाटा आणि संत कबीरनगर यांच्यात. पहिला जो सामना झाला होता त्या सामन्यात मात्र नक्कीच विजय प्राप्त केला गेला होता. प्रत्येकदा देवराम येतोय, वैयक्तिक पारीचं 3रं षटक आणि वैयक्तिक आपलं 2रं षटक.
महादेवपूर आणि पिंपरी यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने महादेवपूर या संघाला पराभव केलं होतं. करत असताना आपण पाहतोय की हा दुसरा सामना परंतु एक वाईटचा कॉल प्रत्येकदा येतोय. अवांतर धावमध्ये भर तर पडतेच पडते परंतु हे नुकसान होऊ शकते गंगा म्हाळुंगी या संघाला, कारण अशा वेळेला आपल्याला षटकार किंवा चौकार मारला तरी चालेल परंतु मात्र फलंदाजाला मजबूर करणे गरजेचे आहे. 60 धावसंख्याच्या पाठलाग करत असताना एक मजबूत स्थितीमध्ये 32 धावांची पार्टनरशिप. परत एकदा ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकत असताना मात्र नक्कीच पुढे सरसावून जाऊनच्या खेळण्याच्या प्रयत्नात बॅट तर फिरवली होती, तलवार फिरवली होती परंतु मात्र धार काही लागली नाही चेंडूला. त्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू. ठीक एक अनुभवी वन क्वालिटी गोलंदाजी गंगा म्हाळुंगी या संघाकडे बघायला गेलं तर चांगली फलंदाजी तर केली होती. फलंदाजी करत असताना ऑलराऊंडरची भूमिका पार पाडत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा त्याच दिशेने आता मात्र परत एकदा वाईटचा कॉल. वाईटचा इशारा येतोय मिस्टर अभि यांच्याकडनं. वाईटचा कॉल आल्यानंतर परत एकदा अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते टीचर्स 11 या संघाची. आपण पाहू शकाल की नक्कीच 34 या आकड्यावरती 17 चेंडू 26 धावांची आवश्यकता. या मात्र नक्कीच शोल्डरचा वापर केला होता. अजूनही आपण पाहतोय की विशाल सरांना स्ट्राईक नक्कीच मोहन सरांना स्ट्राईक द्यावी लागेल, कारण एक प्रयत्न तर चालू आहे विशाल सरांचा परंतु मात्र त्या प्रयत्नाला यश येत नाही. एक शानदार अटॅक अधूनमधून वाईट चेंडू जरूर टाकले परंतु मात्र काही कमबॅक करताना पाहायला मिळते मिस्टर डीके. परत एकदा कर पॉइंट मधून काढलाय शानदार परंतु मात्र नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतो की थोडासा चेंडूला हात लागला असेल की नाही. गती कमी केली होती आणि गती कमी करत असताना गुड रनिंग बिटवीन द करत असताना 2 धावा. समीकरण बदलते कारण जसे जसे मात्र एक एक धाव खाली जाईल एक एक चेंडू मात्र नक्कीच घटत जाईल तसं तसं मात्र थोडासा प्रेशर येऊ शकते, कारण तिसरं षटक मार्गदीपथावर चालू असताना धावसंख्या बिनबाद 36 टीचर्स 11 या संघाची धावसंख्या, कारण 60 धावांचा एक विशाल टार्गेट पार पाडत असताना अजूनही दोन्ही संघाकडून संघर्ष प्रयत्न चालू आहेत. प्रत्येकदा एक पॅडला लागला होता, थोडासा पॉईंटला जातोय. पॉईंटला गेल्यानंतर एक चहलकदमी करत असताना स्ट्राईक मिळते ती मात्र डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज मोहन भाऊ यांना विशाल स्ट्राईक एंडला येते एक सिंगल धाव. प्रत्येकदा लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय कारण स्ट्राईक मिळते त्यांच्यावर जबाबदारी असेल, कारण पार्टनरशिप तर चांगली जमते परंतु मात्र विजयश्री खेचून नेली जाईल की नाही पाहायचे आहे. प्रत्येकदा ज्यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय पॉईंटच्या करमध्ये खेळला होता ऑफ साईडला. आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट. ओहो रनआउटची संधी निर्माण होते. पहिला झटका लागतोय रनआउटच्या स्वरूपात. गोल केला होता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र असफल होतोय आणि यश प्राप्त मिळते ते मात्र गंगा म्हाळुंगी या संघाला मिस्टर लेफ्ट हँड फलंदाज बाद होतोय मोहन भाऊ. 1 चुरशीचा सामना परत एकदा पाहायला मिळते, कारण लेफ्ट हँड फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. कारण या ठिकाणी जर बघायला गेलं तर 38 धावांची पार्टनरशिप झाल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय टीचर्स 11 या संघाला. 38 धावसंख्या 1 बाद 38. 38 धावसंख्या टीचर्स 11 या संघाची. मोहन बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की देखील या मैदानावरती विशाल आणि नवनाथ नवनाथ नेनके नक्कीच यांनी गोलंदाजी जर केली तर बघायला गेलं तर त्यांचे जे 2 षटक जर बघायला गेलं तर महागडं षटक टाकलं होतं.
1:23 झाल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच अजूनही जे लक्ष्य आहे ते मात्र 12 चेंडू आणि 22 धावांचे लक्ष्य टीचर्स 11 या संघासमोर. 11च्या सरासरीने जावं लागेल. 11-1-11-11-22 11.00च्या सरासरीने धावसंख्या जमवणे म्हणजेच क्रिकेटमध्ये अक्षरशः मुश्किल तर नाही आहे, मुमकिन पण नाही आहे, परंतु मात्र त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल टीचर्स 11 या संघाला. किसन येतोय, जादुई फिरकी गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय एक हलकासा मुवमेंट घेऊन स्टेप अप केलं गेलं होतं ऑन साईडला. त्या ठिकाणी आपण पाहतोय की खाली क्षेत्र होतं, परंतु जेव्हा गोलंदाज जाऊन फील्ड करतोय तेव्हा मात्र एक धाव. समीकरण बदलते. परत एकदा 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. षटकार चौकार मारतील का, परंतु आपण पाहतोय की नक्कीच नेणकेसर स्ट्राईकला येतात. त्यांच्याकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे, तजुर्बा आहे, अनुभव आहे आणि अनुभव होत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला जाईल की नाही. परत एकदा आपण पाहतोय की जादुई फिरकी गोलंदाज आपल्या समोर आहे आणि समोर होत असताना आपण पाहतोय की थोडासा शॉट मिड ऑफला खेळला होता. त्या ठिकाणी देखील एक ब्लॉक हॉलमध्ये चेंडू शक्तिशाली प्रहार करण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्धाव चेंडू. मित्रांनो, आपण सांगतो की प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तर येत नाही, परंतु आपल्याला रज्जागत भरे शॉट खेळून जागा बनवून खेळणे गरजेचे असेल टीचर्स 11 या संघाला. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच तलवली फाटा आणि संत कबीर नगर. तलवली फाटा या संघाने नक्की टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. गगनचुंबी षटकार मारण्याच्या प्रयत्नात मात्र लंबी दौड मारत असताना अनुमान अंदाज चुकतोय. जीवनदान मिळतंय आणि जीवनदान मिळत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. किसन भाव आपण पाहतोय की नक्कीच एक जादुई फिरकी गोलंदाज तर आहे. जादुई फिरकी गोलंदाज करत असताना जीवनदान मिळाली. कॅच पकडला असता तर विकेट मिळाली असती. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न सुंदर होता, परंतु मात्र अनुमान अंदाज चुकल्यानंतर जीवनदान मिळते ते मात्र नेणके यांना. नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय मित्रांनो. नक्कीच आमचे युट्यूब लाईव्ह श्री इव्हेंट्स युट्यूब लाईव्हचे माध्यमातून क्रिकेट पाहत असतील त्यांचा खेळ थांबते आणि खेळ थांबत असताना आपण पाहतोय की थ्रो गोलंदाजाचा नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच जो रिप्ले ऍक्शन घेतला होता फलंदाजाने तो निर्णय मात्र फलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय आणि मात्र जो गोलंदाजी करत होत असताना किसन हा गोलंदाज मात्र नक्कीच बॅन ठरवला जातोय की काही मैदानाच्या आत. कारण रिप्ले ऍक्शन जर बघितलं गेलं तर थ्रो गोलंदाज आढळला गेला आणि आढळत असताना जो थर्ड अंपायर आमचे कमिटी फॅमिली बॉय जे रवळगाव या कमिटीने मात्र निर्णय घेतला की नक्कीच थ्रो आहे आणि थ्रो असल्याकारणे मात्र फ्री हिट्स म्हणजे नो बॉल आणि नो बॉल असल्याकारणे फ्री हिटची संधी निर्माण परत एकदा होती टीचर्स 11 या संघाकडे. धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच 41 41 धावसंख्या. एक विकेट लवकर केली होती, परंतु पार्टनरशिप सामदार केली होती. 38 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि फ्री हिट असताना आपण पाहतोय की नक्कीच एक अनुभवी वन क्वालिटी प्लेअर स्ट्राईकला येते. त्यांच्याकडे जबाबदारी असेल आणि जबाबदारी पार पाडत असताना आपण पाहतोय की नक्कीच नेणके यांच्याकडे क्षमता आहे. एक कर्णधाराची भूमिका पार पाडत असताना आपण पाहतोय की एकंदरीत एक बघायला गेलं तर एकीकडून बघायला गेलं तर नेणके सरांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहतोय दत्तू भाऊ यांचा हा संघ गंगा म्हाळुंगी आणि आपण पाहू शकाल टीचर्स 11 ची ही लढत. ऑन साईडला फ्री हिटचा चान्स तर निर्माण झाला होता, परंतु संधी काही निर्माण करता आली नाही. मिसफील्ड झाले होते. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव काढली जाते की नाही मात्र नक्कीच वाट बघितली जात होती की चौकार जाईल का, परंतु मात्र शानदार दत्तूभाऊ यांचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बाउंड्री टच असल्या कारणाने गुड रनिंग बिटवीन द करत असताना परत एकदा 2 धावा मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या 43 43 धावसंख्या. एक बाद टीचर्स 11 या संघाची धावसंख्या 44. मित्रांनो माफ करा, 44 धावसंख्या आमचे गुणलेखक दादा सांगतात. अजूनही 16 धावांची आवश्यकता. यावेळेला आपण पाहतोय की नक्कीच एक शानदार गोलंदाजी जिथे मात्र किसन गोलंदाजी करत होता त्यांना मात्र बॅन केलं होतं, परंतु त्यांचं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय. या गोलंदाजाची तारीफ करावी लागेल गंगा म्हाळुंगी या संघाकडनं, कारण 60 धावांचं टार्गेट पार पाडत असताना कुठेतरी एक
स्टेप बाय स्टेप चालत असताना विजयाच्या समोर तर गेलाय टीचर्स 11 संघ, परंतु कुठेतरी एक चौकार किंवा षटकारांची मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेला फ्लिक केलंय, स्टेप अप केलंय, स्टँडर्ड गेल्यानंतर हो हो हो, काय फटका पाहायला मिळतोय. पायलेगच्या क्षेत्रामध्ये षटकार येतोय. षटकार येतो आल्यानंतर मात्र नक्की टीचर्स 11 या संघाची धावसंख्या 50च्या घरात. नक्कीच मित्रांनो, पारी आवडली असती तर चांगल्या टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे आहे, कारण अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा, अजून 10 धावांची आवश्यकता लागते. ओहो, काय यावेळेला देखील फटका पाहायला मिळतोय. सांगितले जाते ना की जखम लागली मांडीला आणि मलम लावले शेंडीला, त्याचप्रमाणे मात्र बिग षटकार. एक वाजून 29 मिनिट झाल्यानंतर आपण पाहतोय की देखील 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 56. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. एवढं मोठं टार्गेट बनवलं होतं गंगा म्हाळुंगे या संघाने, परंतु मात्र देखील दमदार सुरुवात केली होती. मोहन आणि विशाल यांनी 38 धावांची साझेदारी केली होती, भागीदारी केली होती. आणि भागीदारी करत असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न देता मात्र शानदार फलंदाजी नेनके भाऊ यांची. बॅक टू बॅक 2 चेंडू होते, 2 षटकार. आणि आपण नक्कीच एक विजयाच्या समोर जी विजयाची आशा ही उमेद आहे ती मात्र समोर आणून ठेवली. नक्कीच माफ करा. ओके, थँक्यू सर, माफ करा मला. नक्कीच नवनाथ भाऊ, मला वाटलं की नेमके वाटलं, परंतु एनके असेल. शानदार वापसी करताना पाहायला मिळते टीचर्स 11 या संघाकडनं, कारण नवनाथ सरांची शानदार 2 फटके पाहायला मिळाले होते. समीकरण बदलते 6 चेंडू आणि 4 धावा. कुठेतरी नक्कीच गंगा म्हाळुंगे या संघाला कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. दत्तभाऊ येतोय. हो हो, यावेळेला मोठ्या फटक्याची गरज नाही आहे, परंतु मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू डॉट होतोय. समीकरण बदलतंय 5 चेंडू 4 धावा. काल असाच सामना आपल्याला पाहायला मिळाला होता या मैदानावरती. बालाजी क्रिकेट क्लब ओझर आणि गणेश गाव यांच्या दरम्यान 1 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना मात्र नक्कीच राजू यांनी काय शानदार प्रदर्शन केलं होतं आणि विजयश्री खेचून आणली होती. चमत्कार करेल का? परत एकदा कट केला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू केला होता. डायरेक्ट आपण पाहतो की हिट केला करण्याच्या प्रयत्नात मात्र थ्रो काही स्टमला लागला नसल्या कारणाने आपण पाहतो की बॅकअप केल्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपात नक्कीच धाव मिळते. एक धाव आल्यानंतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती आपल्याला 57. 57 धावसंख्या, 1 बाद 57, कारण सर्वप्रथम फलंदाज बाद झाला होता तो मिस्टर मोहन सर. परंतु आपण पाहतो की समीकरण बदलते 4 चेंडू 3 धावा. लगातार विकेट काढतील का? नक्कीच लगातार 3 विकेट काढले गेले तर सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. परंतु आपण पाहतोय हवाई या रस्त्यामध्ये मारलाय चेंडूला, परंतु त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना नॉन स्ट्राईक हँडला थ्रो पिकलाय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण पाहू शकाल 2 धावा. 2 धावा आल्यानंतर आपण पाहतो की पुढील सामना लगेचच आपल्याला पाहायला मिळेल तवली फाटा विरुद्ध संत कबीरनगर यांच्या दरम्यान. कारण हाच सामना संपल्यानंतर मित्रांनो दोन्ही संघाने तयार राहायचे आहे, कारण आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला लवकरात लवकर या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेलच, परंतु एक चुरशीची सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. समीकरण बदलते 3 धावा 1 धाव. क्रिकेटमध्ये एक अनिश्चिततेचा खेळ असतोय. यावेळेला स्टेट ड्राईव्ह फटका, एक बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. तो मात्र नक्कीच नवनाथ सरांच्या बॅटच्या माध्यमातून फिनिश केले आणि फिनिश करत असताना आपण पाहतो की 9 विकेट्सने हा सामना जिंकलाय तो मात्र टीचर्स 11 या संघाने. आणि 9 विकेट्सने पराभवाच्या समारोह जावं लागतंय ते मात्र गंगा म्हाळुंगे या संघाला. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र तवली फाटा आणि संत कबीरनगर यांच्यात. कर्णधारांना विनंती असेल तवली फाटा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.